आता एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते तर राज ठाकरेंच्या घरी बैठक सुरू आहे। मनसे समन्वयकांची ही बैठक सुरू आहे। यामध्ये राजू पाटील तसंच बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे उपस्थित असल्याचं कळतंय। सध्या ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। यामध्ये राजू पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे सध्या उपस्थित आहेत। तर आगामी निवडणुकीसाठी प्रचार करण्यासंदर्भात कदाचित यामध्ये चर्चा होऊ शकते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल, काय या बैठकीचं नियोजन आहे, काय अपडेट्स मिळतात? मोहिनी, आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांनी महायुतीला खरं तर पाठिंबा दिलेला आहे। नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा असा मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतरच महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून मनसेच्या वतीने काही समन्वयकांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती। मागच्या काही दिवसामध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या विविध भागात जाऊन महायुतीच्या आमदारांसाठी, महायुतीच्या उमेदवारांसाठी खरं तर बैठका घेतल्या, प्रचार देखील केला आणि या सगळ्या अनुषंगाने सध्या राज ठाकरे जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहे की कशा पद्धतीचं वातावरण आहे किंवा बैठकांचं नियोजन कशा पद्धतीने चालू आहे। तर या एकूणच सगळ्या संदर्भात राज ठाकरे बैठक घेत आहेत। सगळे समन्वयक महत्त्वाचे खरं तर आलेले आहेत। दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे खरं तर अनेकांना खरं तर उत्सुकता लागलेली आहे की महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। त्याच्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये त्या संदर्भातला काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की महायुतीचे अनेक उमेदवार असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा मग भाजप असेल, यांच्या कोणत्या उमेदवाराच्या प्रचाराला राज ठाकरे हजेरी लावणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि त्या अनुषंगाने सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।